सकाळची सगळी साफसफाईची कामं करून झालेली आहेत माझी. देवपूजा पण करून झाले. आज देवाला फुलं नाही आहेत. ज्या दिवशी मिळतील त्या दिवशी फुलं, ज्या दिवशी नाही मिळत, कधी कधी आठवण नाही होत, विसरायला होतं, त्या दिवशी मग न फुलं लावता पण पूजा केली जाते. सगळ्यांना रामराम तुम्हाला सकाळचा. आणि मला ना आज भरपूर असं जेवण बनवायचं आहे. हे बघा, मी शेंगा आणि मुगाची डाळ भिजत घातले आणि हे जेवण द्यायचे मला माझ्या आईबाबांना. हे वाल उद्यासाठी ठेवलेत मी, त्याला मोड आणायला भिजत घातले होते रात्री. आणि हे एकदम सुक्के मला सोड्याची चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी सोडे गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते. मी सगळी आधीची ना बेसिक तयारी करून घेतली, म्हणजे काय होतं, पटकन करून होतं जेवण. आणि काल पण मी असंच जेवण बनवलं, पण ना ते शूट मला काही करताच नाही आलं. आणि मी कारली पण चिरून घेतलेली आहेत, मीठ लावून त्याला बाजूला ठेवून दिली होती. जवळजवळ अर्धा तास होऊन गेला आहे. आणि हे फ्लावर आणि बटाट्याची मला सुकी भाजी बनवायची आहे, तर त्याची पण मी तयारी करून घेतली. आणि कोथिंबीर मात्र साफ करायची राहिली, ते आता मी करता करता पटकन करून टाकीन. पण मदत असं तसं शूटमध्ये कोणी दुसरं नाही आहे ना मदत करायला, त्याच्यामुळे कालचं माझं शूट करायचं राहिलं. आणि काल पण मी भरपूर असं जेवण संध्याकाळी छान बनवलं होतं, पण आज ठरवलं नाही, आज आपल्याला शूट करायचंच आहे. मग मी खूप लवकर उठून तयारी पण करून घेतली. तर मी आधी ना पहिली मुगाच्या डाळीची आमटी घालते फोडणीला. जिरं मोहरी घातले मी, आणि हिंग मात्र हवंच ना, हिंग घालते. आणि त्याच्यामध्ये लसूण, आता महाग आहे लसूण थोडासाच, आणि कांदा घालणार आहे भरपूर. अशी मुगाच्या डाळीची आमटी नक्की करून बघा, मला खूप आवडते, माझ्या घरी पण खूप आवडते मी केलेली, म्हणून मी देणार आहे. आणि भरपूर शेंगा आहेत. बटाटा नाही घालणार याच्यामध्ये, तुम्ही बटाटा घालू शकता, एखादं वांगं पण घालू शकता पाहिजे तर. अशी तिला मुगाची डाळ पटकन शिजते, शिजत घालायची वगैरे गरज नाही, डायरेक्ट फोडणीला द्यायची, अगदी एका उकळीमध्ये मस्त शिजून येते. आणि कोकम घालायचं त्याच्यामध्ये, आणि टोमॅटो पण घालायचा. कांदा परतून झाला आहे, आता त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालते. तर माझं माहेर गावातच आहे, त्याच्यामुळे दोघीही माझ्या वहिन्या, म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहेत त्या, मी त्यांना नावाने हाक मारते, तर त्या दोघी पण गेल्यात माहेरी. त्यांच्या गावाला आहे काहीतरी कार्यक्रम गावकीचा, तर मग त्यांना दोघांना, आईबाबांना आणि भावांना जेवण द्यायचं आहे मला. तर आई बनवते माझी जेवण, चांगलं बनवते, पण तिच्या थोडा ना पायाला लागलं, ती पडली. आणि मग मी म्हटलं, मग तू बनवू नकोस, मी देईन जेवण तुला. तसं पण कधीतरी वेळ येत नाही द्यायची, म्हटलं असू दे, मी बनवेन आणि देईन. भात वगैरे ती बनवणार आहे, पण भाकऱ्या पण नाही तिला बनायला होणार, हाताला पण थोडं लागलं आहे तिच्या. म्हणून मग मी म्हटलं, तू नको बनवूस, मी देईन. तर मी हे आता मुगाच्या डाळीची आमटी घालून झाली, म्हणजे डाळ घातली त्याच्यामध्ये मी, आणि परतून चांगली घ्यायची. आणि मीठ नाही घालणार आहे, मीठ मागून घालायचं आहे. सो जर कमेंटमध्ये कळवलं की तुमच्या सगळ्यांचं माहेर कुठे कुठे आहे, तर छान वाटेल, मला पण कळेल कोण कोण व्हिडिओ कुठनं तुम्ही बघताय ते. कमेंट खूप छान छान असतात, मी जरूर रिप्लाय करते, आणि मला आवडतं पण. आणि सगळ्यांचे तुमचे खूपच अगदी धन्यवाद. आता आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण होतील, मला असं वाटतं ह्या वेळेला होतीलच ह्या व्हिडिओमध्ये ते. आणि जे माझे खूप आत्ताचे जे सबस्क्रायबर आहेत ना, तेच खरे सबस्क्रायबर ना. एकदा चॅनल ग्रो झाल्यानंतर मागणं जे लोक करतात ते असतातच तुमचे सबस्क्रायबर, पण जे तुम्हाला सुरुवातीलाच राहतात तुमच्यासोबत, अगदी म्हणजे चॅनलची सुरुवातच आहे, अगदीच काहीतरी व्हिडिओ टाकते, पण त्यात पण थोडं तिचं कौतुक केलं जातं, आणि जी लोक तुम्हाला सपोर्ट करतात ते तुमचे खरे हितचिंतक. सो सगळ्यांच्या तुमच्या खूप खूप धन्यवाद. तर आता कारल्याची भाजी घालून घेते मी सकाळी उठून लवकर तयारी सगळी करून घेतली होती. बघा, तयारी असेल ना तसं पटकन करून होतं जेवण. मी 2 मिरच्या अशाच उभ्या फक्त तोडून घातल्यात, म्हणजे कारल्यामध्ये त्या दिसत नाहीत ना, मग बाजूला काढता येतात. आणि लसूण घातला आहे, आणि मी भरपूर कांदा घालते कारल्याच्या भाजीमध्ये, नक्की एकदा अशी भाजी करून बघा. हिंग घातलं आहे, आणि आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. काय होतं, कारल्याला मीठ लावून ठेवायचं, आणि मग ते धुवून वापरलं ना की त्याचा तसा पण कडवटपणा निघून जातो. आणि कांदा घातल्यामुळे ती भाजी मऊसूत राहते, आणि कुरकुरीत तुम्हाला हवी असेल तर ती वेगळी गोष्ट, पण एकदा ही अशी नक्की करून बघा. मी अशीच करते. आणि मी आता हे मिरची पण घातले ना याच्यामध्ये, पण मी थोडंसं तिखट पण घालते, साधं तिखट आपलं, म्हणजे थोडा भाजी मिळून पण येते ती. आणि खरंच विश्वास ठेवा,
अजिबात म्हणजे कडू नाही होत, कारण लोक कडू होईल ह्या भीतीपोटी खात नाहीत. ही माझ्या यजमानांसाठी मी आठवड्यातून 1-2 वेळा तरी नक्की बनवते. तर थोडीशी घरी ठेवणार आहे आणि त्यांना देणार आहे. तर 2 भाऊ आहेत माझे, भाऊ 3 आहेत मला. 2 भावांची लग्न झालेत आणि एक आहे त्याचं लग्न बाकी आहे. तर असे ते एक जण गेलेला आहे सासरवाडीमध्ये. त्याच्यामुळे इथे 2 जण आहेत आणि 2 आई बाबा, असे 4घांना जेवण द्यायचं आहे मला. आणि हे आता कारल्याची भाजी, हळद घातले मी आणि सांगितल्याप्रमाणे थोडंसं तिखट घालते, अगदी थोडं. आणि आता ही कारली चांगली पिळून घ्यायची आणि टाकायची. आणि मीठ आता ह्याच्यामध्ये ना वरनं मीठ टाकायचं नाही, कारण आपण कारल्याला मीठ मी चांगलं भरपूर 2-3 चमचे लावूनच असं ठेवलं होतं. मग ते थोडासा त्याच्यामध्ये अंश राहतो आणि अगदीच आळणी वाटली तुम्हाला तर मग तुम्ही टाकत जा, पण एकदा अंदाज आला ना की आपल्याला समजतं. आता मी हे तेतात कारली चिरून ठेवलेलं तेच धुवून घेतलं आणि ह्याच्यावर आता आपण हे झाकण ठेवून ह्याला वाफवून घेणार आहोत, म्हणजे ती पूर्ण ड्राय होत नाहीत आणि चांगली राहतात, आतल्यात शिजून येते भाजी. तर मुगाची डाळीची आमटी घालून झाली, कारल्याची भाजी बनवून झाली. आता मी फ्लावरची भाजी करून घेते. त्यासाठी मी दुसरी कढई घेतली. ही माझी लोखंडी कढई आहे आणि अतिशय स्वच्छ आहे, कारण याच्यावर पण कमेंट आलेली आहे की तुमची कढई घाण दिसते, स्वच्छ करा. तर कढई स्वच्छ आहे माझी, कारण लोखंडाच्या भांड्यांना खूप जास्त तुम्ही खूप अशी घासून काढलीत ना तर त्याला लगेच खूप लवकर गंज पकडतो. आणि ही माझी रोजच्या वापरातली आहे, असं नाही की मी बाजूला ठेवले तिला गंज पकडला आहे. ते आता व्हिडिओमध्ये तशी दिसते, कारण आलेली आहे कमेंट, म्हणून म्हटलं सांगावं तुम्हाला. तर आता मी फ्लावरच्या भाजीला पण भरपूर असा लसूण ठेवला होता राखून, तो घातला आहे आणि हिंग घातलं आहे आणि 2 कांदे घातलेत. कांदे चांगले लाल आपल्याला करून घ्यायचे. आणि मग आता मी ना टोमॅटो टाकताना मात्र त्याच्यामध्ये बघा मी हा 1.5 टोमॅटो घालते. टोमॅटोमुळे भाजी थोडी जरा मिळून येईल. आत सुरीला धार नाही आहे माझ्याकडे, अशा 2-3 सुऱ्या मी वेगळ्या ठेवल्यात. ही बघा, हिला खूपच धार आहे, पण बाजारामध्ये मिळतात एकदम पातळ ना, त्या पण मी ती रोज वापरत नाही, कारण आलेलं आहे 1-2 वेळा हातावर माझ्या ते. पण असा टोमॅटो वगैरे चिरायसाठी अशा 1-2 प्रकारच्या वेगळ्या सुऱ्या घरामध्ये आपल्या असल्याला हव्यात, म्हणजे पटकन वापरता येतात. मी बारीक चिरून घेते चांगला टोमॅटो आणि मग तो कांद्यामध्ये परतून घेतला ना की भाजीला चांगली ग्रेव्ही पण मिळून येते. मला त्याच्यामध्ये पातळ पाणी करायचं नाही आहे, सुकी अशीच ठेवणार आहे मी. आणि बटाटा घातलेला आहे, त्यामुळे बटाटा पण मिळून येतो. तर आता हे नेहमीप्रमाणे घरातले मसालेच तुम्हाला जे हवेत ते सगळे घाला. मी फक्त ह्याच्यामध्ये जिऱ्याचं आणि धण्याची पावडर फक्त घातलेली आहे, घरात बनवलेली. आणि टोमॅटो घातला आहे. टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला फ्लावर बटाटा घालून घ्यायचा आहे. तुमच्यापैकी कुणाचं माहेर जवळ आहे आणि कुणाचं लांब आहे, तुम्हाला काय वाटतं? आणि मला वाटतं माहेर जवळ आहे हे एका अर्थी बरं पण आहे, पण सांगू का, कधी कधी असं होतं ना, असं लांब असलेलं बरं असं वाटतं, कारण आपण जाऊन राहू नाही शकत तिथे. गेलो की लगेच इकडनं फोन येतोच. नक्की कमेंट करून कळवा तुमच्या माहेरचं गाव कोणतं ते. माझं माहेर गावातच आहे. फक्त अगदी एक गाडीवर गेलं तर 5च मिनटं लागतात, चालत गेलं तर जरा एक 10-15 मिनटं लागतात. तर आता ही झालेली आहे माझी फ्लावरची भाजी पण घालून. मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे, पण जरा सध्या हिला अशीच परतून घ्यायची चांगली आणि मग वरनं पाण्याचा थोडासा फपका मारायचा. टोमॅटोमध्ये ती शिजून येईल चांगली. आणि हे ना, मी थोडासा गरम मसाला आहे माझा घरातला, तो मी टाकते. आणि हळद पण विसरले होते, तर हळद पण टाकून घेतली. आणि टोमॅटोला पाणी सुटलेलं आहे चांगलं. परत एकदा झाकण ठेवून देते. लगेच त्यात पाणी नाही घालायचं आहे, थोडं परतून आलं ना तेलावरच, मगच त्याच्यामध्ये वरनं पाणी सोडायचं आहे. कोथिंबीर साफ करून घेते. तोपर्यंत कारल्याची भाजी तयार झालेली आहे, एकदम सुकी झाली आहे चांगली, बघू शकता तुम्ही. आणि कुरकुरीत अशी नाही होत ती, थोडं अंगसर पाणी राहतं त्याच्यामध्ये. आणि ही आमटी पण शिजून तयार आहे मुगाची. त्याच्यामध्ये आता मी कोकम घालते. कोकमच घालायचं राहिले फक्त. कोकम हे शिजून झालं ना पूर्ण आमटी,
की मग शेवटच घालायचं. आणि हा आमटीत आणि भाजीमध्ये एकच डावळा वापरला आहे. झालेलं आहे. भाजीचं पाणी पण सुटलं आहे चांगलं भाजीला, टोमॅटोला. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातले मी आणि झाकण मारून ह्याला शिजवून घेणार आहे. गॅस कमी करून घेतला आहे. कारल्याची भाजी दाखवते तुम्हाला. ही बघा खूप छान तयार झाले. त्याच्यामध्ये जास्त सुकी नाही आणि जास्त ओली पण नाही. सगळं शिजलेलं काढून ठेवते खाली एक एक एक. आता हे शेवटाला घालते मी सोड्याची चटणी. जास्त करत नाही मी, आईबाबांना द्यायचे म्हणून बनवते. सोडे मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेत. आता मी ना ह्याच्यातच सगळे मसाले घालून घेणार आहे, म्हणजे सोड्यांना सारखा हात लावायला लागणार नाही आणि मसाल्यांनासुद्धा आपल्या हात लागत नाही मांस मच्छीचा. परत आपण जेवण उपवासाच्या दिवशी वापरलं तर मग तो पण प्रश्न येतो ना. त्यामुळे मी हे नेहमी पाळते. सगळे मसाले जे काही तुम्हाला लागतात ते, आपलं हळद, घरातलं तिखट, बेडगी मिरचीचं तिखट आणि बाकी दुसरं काही टाकणार नाही आहे मी. हे फ्लावरच्या भाजीमध्ये थोडासा मला ना कलर कमी वाटला, मी तिखट घातलं थोडंसं त्यात बेडगी मिरचीचं. आणि हे सगळे मसाले मी सोड्यांवर टाकूनच घेते, म्हणजे त्या सोड्यांना परत हात लावायला नको. आणि भरपूर असा कांदा फोडणीमध्ये घालायचा आहे. मोठी कढई घेतली चांगली आणि कोथिंबीर सगळ्या भाज्यांसाठी एकत्रच चिरून घेतले. सगळ्यांना एकत्रच घालेन शेवटाला. तर आता हे झालेल्या आहेत ना भाज्या दोन्ही शिजून. गॅस बंद करायची वेळ आली माझी. आमटीमध्ये कोकम घालून झालेली आहे आमटी पण शिजून, आणि फ्लावरची भाजी पण. आता मी गॅस त्यांचे दोघींचे बंद करते आणि हे फक्त सोड्याचंच राहिलेलं आहे काम. त्यासाठी थोडीशी वाचून ठेवली कोथिंबीर. आणि मीठ घातलं नव्हतं मगाशी मी. मीठ कधी पण मी शेवटच घालते आणि मिठाची बरणी त्यासाठी आठवणीने वर ठेवते, कारण बरेचदा ते विसरायला होतं. हा अनुभव आहे माझा, त्यामुळे मी मीठ घालत नाही. सोड्यांमध्ये मात्र मी घालूनच घेतले मीठ. ते काही लगेच शिजून जातात, कारण गरम पाण्यात घातले होते ना, आणि भिजत घातले की ते पटकन शिजतात. शिजायला फार वेळ लागत नाही. तसा आपण अगदी टोमॅटो बटाट्याची करपट कशी करतो तशीच एक प्रकारची भाजी आहे ही, फक्त ती सोड्याची. मला खूप आवडतात, पण जास्त नाही केले जात. आणि झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मला टोमॅटो घालायचे आहेत. 2 टोमॅटो घालणार आहे. टोमॅटोमुळे ते जरा मिळून येतं. आणि मग टोमॅटो घातले की झाकण मारून त्याला पाणी न घालता शिजवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी नाहीच वापरायचं आहे. थोडंसं अगदी, म्हणजे अगदी जरा शिजायला पाहिजेत म्हणून एक झाकण मारून वाफ आणून घ्यायची पहिली टोमॅटो घातल्यानंतर, आणि मग नंतर थोडंसं पाणी घालून परत झाकण मारूनच शिजवायचं, का ते लगेच शिजून होतं. आधी तयारी केलेली होती, त्यामुळे ओट्यावर पसारा कमी दिसतोय. नाहीतर एरवी खूप पसारा होतो. सकाळी मी जेव्हा सगळं चिरत होते तेव्हा किती पसारा झालेला बघा. आणि आता मी हे भाकऱ्या बनवते. भाकरीचं सुद्धा ना माझं हे असं डावाप्रमाणे मला अंदाज येतो की किती आपल्याला होतील भाकऱ्या अंदाजे. मी पीठ घेतले आणि आता गरम पाणी नाही घेत, गार पाण्यातच भिजवते पीठ. माझं पीठ चांगलं आहे त्यामुळे चांगल्या होतात. पण जर तुम्हाला एकदम सॉफ्ट भाकरी हवे तर पिठामध्ये गरम पाणी वापरलं तर एकदम मस्त मऊसूद भाकरी होते. उकडीची भाकरी पण मी बनवेन, एक दिवस नक्की दाखवेन तुम्हाला. हे बघा सोडे झालेले आहेत. थोडंसं पाणी घालते आणि अगदी एक वाफ त्याच्यावर झाकण ठेवून परत आणून घेणार आहे. मग झालेलं आहे. आता फक्त मला भाकऱ्या बनवायच्यात आणि मी एका बाजूला भातसुद्धा घातला होता. हा बघा अगदी थोडासा, कारण हे मी थोडासा भात खाणार आणि यजमानांसाठी दुपारच्या जेवणासाठी, कारण बाकी सगळं तर आम्हाला त्यांना द्यायचं. आई तिकडे भात बनवणार आहे. फ्लावरची भाजी पण खूप छान झाले बघा. अशीच मला अंगसर हवी होती, थोडंसं दाटसर रस्सा पण नको, आणि म्हणजे पाणी नकोच आहे, फक्त खूप सुकी नको, भाकरीबरोबर खायची आहे म्हणून. तर ती एकदम परफेक्ट झालेली आहे आणि वास पण खूप छान येतो आहे. माझा गरम मसाला पण मी नक्की दाखवेन तुम्हाला. आणि आता भाकरी बनवते. तुम्हाला संध्याकाळी जायचं आहे, मटण बनवायचं आहे तर, आणि कढी बनवायची आहे. कढी मटणाबरोबर नाही खाणार, पण असं आहे ना की कढी जेवढी तुम्ही शिळी खाल, म्हणजे आज बनवलेली कढी उद्या खाल्ली तर तिची चव खूप छान लागते. कुणाकुणाला पटतं आहे हे. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. त्यासाठी सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर, लाईक करा व्हिडिओ जर आवडला तर, आणि मग पुढचा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये मी आज संध्याकाळी बनवणार आहे, मटण बनवणार आहे आणि कढी पण बनवून देणारच आहे.
फक्त ती लोक उद्या खातील, त्यांना सांगेन तसं. आणि भाकरी आता झालेली आहे. भाकरी झाली की मी जेवण बनवलेलं सगळं काढून ठेवणार आहे. हा थोडासा पिठाचा कण बाजूला लावायचा तव्याला. जेव्हा जेव्हा माझ्या ध्यानात येईल तेव्हा तेव्हा मी लावते ते, आणि मग तो नंतर उडवून टाकायचा असतो. काही आपल्या घरामध्ये जीवजंतूंसाठी ते काढलेलं अन्न बाजूला आहे, आपण खातो, त्यांना पण दिलं पाहिजे, असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये शास्त्र. मला माहीत नाही, कुणाला माहीत असेल एक्झॅक्टली काय तर नक्की करा, कमेंटमध्ये कळवा, म्हणजे सगळ्यांना पण बाकीच्यांना माहिती होईल. भाकरीला पाणी लावून झाले आणि चांगला पलेता पाण्यामध्ये बुडवून घेतला की ती भाकरी चांगली पलटते. नाचणीची भाकरी एरवी बनते माझ्याकडे, पण आज खूपच आहे काम, त्याच्यामुळे यजमानांना पण तांदळाचीच भाकरी टम्म फुललेली आहे, चांगली मस्त फुलून आले. अशाच मी सगळ्या भाकऱ्या बनवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला सगळं झालेलं जेवण. डबे भरून मला न्यायला येणार आहे. भाकऱ्या खूप छान बनतात माझ्या, एवढं मला चांगलं माहिती आहे. बाकीचं जेवण कसं झालं आहे नक्की कमेंट करून कळवा. कारल्याची भाजी, श्रीखंडाचा डब्बा होता माझ्याकडे, तो वापरते. भाजी आता गार झालेली आहे पूर्ण, थोडंसं यजमानांसाठी काढून ठेवले. जेवढं जमेल तेवढं शक्यतो मी प्लास्टिक न वापरायचा प्रयत्न करते, पण एवढे सगळे स्टीलचे डबे घरामध्ये नव्हते. पण शेवटची भाकरी राहिलेली आहे ती पण शेकवून घेते. मी ते शृंखलाचं पण काम करते, म्हणजे झिरो वेस्ट प्लास्टिक. शक्यतो प्लास्टिक वापरायचंच नाही, आणि वापरलं तर ते कसं रिसायकलिंगला जाईल याची काळजी घ्यायची. डायरेक्ट कचऱ्यामध्ये कोणतंही प्लास्टिक असं आपल्याकडनं जाणार नाही याची खबरदारी घेतली जाते. नक्की तुम्हाला एक दिवस ब्लॉगमध्ये दाखवेन आमचं कलेक्शन कसं होतं ते. वापरले गेलेलं प्रत्येक प्लास्टिक धुवून स्वच्छ करून ठेवायचं आणि मग महिन्यातून एकदा त्याचं कलेक्शन केलं जातं. तुम्हीही प्रयत्न करा, शक्यतो कमीत कमी प्लास्टिक वापरायचं. हे सगळं झालेलं आहे माझं जेवण काढून भाकऱ्या. पूर्ण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओमध्ये थोडं जरी असं वाटलं की काहीतरी चांगलं दाखवलं आहे तर प्लीज लाईक करा, आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. सगळं जेवण पॅक करून झालं आहे माझं. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.